नमस्कार मित्रांनो, सर्व सबस्क्राईब तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. आणि आज रविवार म्हणून मी सकाळीचा ब्लॉग बनवतो आहे. नेमका मी चहा घेत आहे. या तुम्ही सर्वही माझ्यासोबत चहा घ्या. तर मी आता हा ब्लॉग बनवून मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी आज डाउनलोड करेन, कारण मला लगेचच बाहेरगावी जायचं आहे. तर एक 5-10 मिनटं मी वेळ काढला. मित्रांनो, माझे खूपच आता सबस्क्राईब तुमच्यामुळे वाढत आहेत. तुम्ही माझे व्हिडिओज असेच बघत राहा. मी खूप छान गाणे 60 सेकंदाचेच असतात, पण छानपैकी गाणे तुम्हाला देत आहे. काही डायलॉग आहेत, तर तुम्ही लाईक आणि शेअर करा आणि मला यूट्यूबपर्यंत पोहोचवून द्या. दुसरं असं की ॲक्च्युली परवापासून माझी तब्येत खूप खराब झालेली आहे. मला उन्हाच्या झळा लागलेल्या आहेत. पण आता काम तर करावंच लागेल मित्रांनो, कारण मी ज्या कंपनीत आहे ती कंपनीची जबाबदारी काहीतरी माझ्यावर पण आहे आणि ती जबाबदारी म्हणून मला जावंच लागतं. मग ते ऊन असो काय असो. त्यात झालं काय की मला गाडी अशी मिळून गेलेली आहे की ती गाडी नेमकी तिचं AC बंद आहे. काम तिचं मलाच करून घ्यायचं आहे सुट्टी मिळाल्यावर. पण नेमकं सुट्टीच्या दिवशीसुद्धा मला आज काम दिलेलं आहे. त्यामुळे आता जे होईल ते होईल. पण मला खूप ताप आहे आत्ता सध्या. त्याच्यामुळे मी अद्रकवाली चहा पित आहे. मला तापमध्ये अद्रकवाली चहा मला खूप आवडते, कारण लहानपणी माझी आई मला द्यायची अद्रकवाली चहा. थोडं डोकं दुखलं तर ती अद्रकवाली चहा द्यायच्यात माझी आई. तर मी लवकरच तुम्हाला गाणं ऐकून देतो, कारण माझा मोबाईलही थोडासा प्रॉब्लेमॅटिक आहे. कोणतं गाणं ऐकू तुम्हाला? कौन सा गाणं सुनोगे? मित्रांनो, मी तुम्हाला राजेश खन्ना काकांचं किशोरदांनी म्हटलेलं गाणं चला जाता हूँ किसी की धुन में असं गाणं म्हणून देतो. चला जाता हूँ किसी की धुन में धड़कते दिल के तराने लिए, मिलन की मस्ती भरी आँखों में हजारों सपने सुहाने लिए. ओ चला जाता हूँ किसी की धुन में धड़कते दिल के तराने लिए. ठीक आहे, मी एवढंच एकच कळवं म्हटलं. मित्रांनो, जुने गाणे खूप छान होते आणि एक जुन्या चित्रपटाचा एक नियम होता, जितकं हिट गाणं राहायचं चला जाता हूँ किसी की धुन में, तितकं ते गाण्याच्या नंतर आहे ना पिक्चरची स्टोरी एकदम फिरून जायची. कधी हिरोचा ॲक्सिडेंटच होऊन जायचा गाडी चालवता चालवता, तर कधी काहीतरी इमोशनल सीन व्हायचे. हे पहिल्या चित्रपटांची अदा होती की गाणं हिट, त्याच्यानंतर लोकांना एकदम विचारात पाहून टाकायचे. ठीक आहे, ते चित्रपट होते. पण तुम्ही माझे व्हिडिओज असेच बघत राहा. मला खूप सबस्क्राईब करा, खूप पुढे न्या, शेअर करा. आणि हो, मी सारखं म्हणजे गेली आता 10 वर्षाच्या वर झालेत मला एक कंपनी जॉईन करून. तर सारखी या गाडी चालवून समोर ऊन खाऊन मी फार उन्हामुळेच मला जास्त त्रास होतो ॲक्च्युली. आणि प्रत्येक वेळेस मला उन्हाळा खूप गाजतो. यावेळेसही माझी तीच परिस्थिती आहे. पण आता ड्युटी तर करावीच लागेल, आणि ड्युटी नाही केली तर आपल्याला कोण सांभाळेल मित्रांनो. काम तर करावंच लागेल. काम केलं तरच आपल्याला 2 पैसे मिळतील, आणि 2 पैसे मिळाले तर आपण घर आणि आपण स्वतः चांगले राहू शकतो. म्हणून सर्वात आधी प्रत्येकाने आपापल्या वयामध्ये आपल्या पायावर उभं राहण्याचं धाडस करावं मित्रांनो. मी त्या मुलांना सांगत आहे, जे मुलं आता घरामध्ये सर्वात मोठे आहेत, जे शिक्षण करत आहेत किंवा शिक्षण झालेलं आहे, तर अशा मुलांनी काही ना काही काम करत राहायचं, म्हणजे ज्याच्यातून आपल्याला व्यवहार जग कळतं, बाकी काही नाही. कारण काहींचे आईवडील मुलांना सांगत नाहीत, कारण आईवडील असे विचार करतात, आईवडिलांना आपला मुलगा हा राजाच असतो. पण असं नाही. बघा, मी कधीतरी खूप माझ्या आईवडिलांचा खूप लाडका होतो, पण आज मी एकटा आहे आणि माझं काम मी करत आहे. आहेत मला नातेवाईक आहेत, सगळे बघतात, पण किती नाही. आपला स्वाभिमान असतो. आपण स्वतः काम करायचं आणि जगायचं आणि या दोन्हीला दाखवून द्यायचं की, आणि खरंच काम केल्याने काही कमतरता नाही होत. काम करावंच लागतं, कधी ना काळी काम करावंच लागतं. म्हणून मुलांनी
आपण आपला मार्ग सांभाळावा. म्हणजे मी माझ्यावर उदाहरण देतो. मी माझा मार्ग सांभाळला, मला नोकरी मिळाली, मी या कंपनीत एकदम ग्रेट चांगल्या जागेवर आहे. तसं प्रत्येकाने काम करायचं. काम केल्याने काही नाही होत, काम करावंच लागतं. ठीक आहे. मी हे नाही म्हणत की तुम्ही आता लगेच धावा आणि पळा आणि काम करा. पण आपापल्या मार्गात कोणताही मुलगा आपल्या वयात आला, शिक्षण झालं, नोकरी मिळेपर्यंत काम करायचं. कारण कामामध्ये जग कळतं मित्रांनो, वेगवेगळे लोक मिळतात. ठीक आहे मित्रांनो, माझा व्हिडिओज तुम्ही असेच बघत राहा, सबस्क्राईब करा आणि मला खूप पुढे न्या. मी आता लगेचच गाडी काढत आहे आणि हे 5 मिनटाकरता मी तुमच्याशी संवाद केला. थँक्यू सो मच. धन्यवाद. भेटा पुढच्या रविवारी. मी पण तुम्हाला भेटेल. थँक्यू. बाय.